लाखाची गाडी घेऊन म्हणते का? अरे आलं माणूस तर घेऊन जातोय दादा, याची एवढी किंमत झिरो आहे तरी ह्याला आकार आपण आणतोया, ह्याला एवढं सजावतोया. अरे ही नाच काय, ही राहणार आहे जागेला, ही मातीचं धन आहे, ही मातीलाच मिळणार आहे. म्हणून ह्याच्यात अहंकार येऊ नका. अहंकार नारला आणि तो का म्हणे वाया गेला. पण आम्हाला ह्याचाच अहंकार आलाय. आमचं काय झालं, मेले दांडगा तुडे दांडगा अहंकार आल्यामुळे नसतो हे पट्ट्यानं बांधलंय. माझ्याशिवाय होत नव्हतं, ही सगळं केलं की ह्या पट्ट्यानं केलं. आणि मी माझा आम्हाला घातक आहे, म्या केलं म्हणजे का तो बुडावतोयच बघा. असली सोन्याची लंका रावणाची जोडून गेली. आमचा 2 एकर ऊस आहे तर आम्ही छती काढून चालायला लागून येऊया. इथेवर ज्याची पावले समान तुम्ही आम्ही कितीने धन कमवा, शेवट सुख लागत नाही. मग आपण काय करायचं हे आपल्याला कळून का? बरं, मनुष्याच्या जन्माला आपलं हित कशात आहे ही तर कळून का? आम्ही सत्संगाला जाणार, इकडं ऐकणार आणि इकडं सोडून देणार वाडे अलीकडून घरी येऊन आईच रोजचं. हा, मग संत संघाला जायची ऐकायची तर काय गरज आहे? अरे तुम्ही त्याचं मननच करत नाही. आलेला लगेच सासूला लागली शिवे द्यायला. हा, मग तू संत संघाला जाऊन करते काय बाह्य? तू घरी बसलेली बरी ना. मग संत संघाला शिकवणी आहे का? वडे अलीकडे आलं का घराशी दिला सासूला शिवे द्यायचा आवडतेच बघा. मग असं जर आम्ही जर मनन केलं तर आमचं हित कधी होण्याचं आणि आमचं भाग्य कधी उजळायचं. म्हणून हे करायचं जाऊ नका. हे ना आपला अनिहित होते पण हित होऊ शकत नाही. बरं, आपण मनुष्याच्या जन्माला आलो, नंगा येना नंगा जाना, साथ नाही आपणा समज मन कोणी नाही आपणा. येताना बिगर नाव्याला धन आहे, जातानाही बिगर नावे जाणार धन आहे. मग त्याला ओळखायसाठी याचं नाव ठेवलं. याला नाव होतं राव याला, आणि जाताना तर नाव राहणार आहे का? कोणी नाही आपणा समज मन कोणी नाही आपणा.